बघा, डू, डज, डीड यांचे बहुतेक करून 3च यूज तुम्ही शिकता. म्हणजे खूप साऱ्या लोकांकडून मला असं म्हणजे निदर्शनास आलं. म्हणजे जेव्हा मी ऑनलाईन क्लास पण घेतो ना, त्यावेळेस सुद्धा खूप साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे सगळ्यात मोठा. म्हणजे जवळपास हे 3, 6, 9, 12 प्रकारे यूज होत असतं. 12 प्रकारांमध्ये आपण यूज करतो बऱ्याच वेळेस इंग्रजी बोलताना. 12 नाही तर अजून हॅव, हॅज, हॅड हे जर घेतले तर 15 प्रकार. आणि ते 5 मिनिटांमध्ये मी समजून देता येईल, पण थोडंच आपण वेळ घेऊ. जवळपास 10 मिनिटाच्या आत मी सगळे प्रकार कव्हर करेन आणि खूप सोप्या पद्धतीने संपूर्ण याचा अनालिसिस करणार आहे. आज डू, डज, डीड इंग्रजी बोलताना किती महत्वाचं आहे हे सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करू इच्छितो की माझी बॅच जी आहे, लास्ट बॅच सुरू करणार होतो मी, ती सुरू झाली आहे आणि 5-7 दिवस झाले ते कव्हर करता येतात. जर कोणाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता मला अधिक माहितीसाठी. आता ह्या क्लासचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर ह्या क्लासमध्ये लाईव्ह मी असतो आणि तुमचं बोलणं ऐकतो, तुमच्याकडून बोलवून घेतो, प्रॅक्टिस करून घेतो. तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी इंग्लिश शिकण्यासाठी प्रयत्न केला असेल किंवा तुम्हाला नवीन प्रयत्न करायचा तर एकदा आमच्याकडे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि ही माझी लास्ट बॅच आहे, लास्ट चान्स आहे तुमचा. जर तुम्हाला आयुष्यात इंग्रजी शिकायची खरंच इच्छा आहे आणि तुम्हाला वाटतं की सरांच्या कॉन्सेप्ट शिकवण्याच्या पद्धती मला कळतात, तर मला यांच्याकडून खरंच असा उपयोग होऊ शकतो, तर एकदा तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. बाकीची डिटेल ह्या नंबरवर मिळून जाईल तुम्हाला. आता यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे की तुम्ही जे इंग्लिश बोलता ना, कधी कधी म्हणजे सगळा सिलेबस शिकवल्यानंतर मी 2 महिने बोलण्याची प्रॅक्टिस पण करून घेतो. मी स्वतः लाईव्ह असतो, प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येकाचं बोलणं ऐकतो, काय काय चुकतंय त्या गोष्टी ना कधी कधी तुम्हालाच कळत नाही की मी काय बोलतो किंवा मी काय बोलते. आणि तुम्हालाच जर कळत नसेल तुमच्या चुका, तर कोणीतरी तुमच्या चुका काढणार आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारं पाहिजे. तर आपण बरेचशा ऑनलाईन कोर्सेसमध्ये फक्त व्हिडिओच्या स्वरूपात शिकतो आणि जे आपले ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे आपण डाऊट त्यांना विचारू शकतो, पण आपल्यात काय प्रॉब्लेम आहे कधी कधी आपल्यालाच कळत नाही, ते समोरच्याला जो एक्सपर्ट असतो त्याला कळतं. म्हणून तुमच्या चुका मला कळतात आणि तुम्हाला त्या पद्धतीने गायडन्स करत असतो मी. प्रत्येकाच्या चुका वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. हे लाईव्ह जर तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचं तर कोणीतरी लाईव्ह आपल्या चुका बघणार आणि मार्गदर्शन करणारं पाहिजे. हे सगळं ह्या क्लासमध्ये होणार आहे आणि ही शेवटची बॅच आहे माझी. याच्यानंतर मी लाईव्ह बॅच कोणतीही घेणार नाही. ठीक आहे, तुम्हाला आता करायचं असेल तर नक्की एकदा कॉल करून डिटेल घ्या. चला पुढे जाऊ आपण. आता डू, डज, डीड यांचा फायदा कुठे आणि कशा प्रकारे होतो, तर आपण जेव्हा मी समजा आय डोंट लाईक यू सहज बोललो बघा, मी आय डोंट लाईक यू असं कोणीतरी म्हटलं, तर हे कुठून आलं, तर डोंट म्हणजे डू आणि नॉट यांचं कॉम्बिनेशन आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे. म्हणजे इफ वी वॉन्ट टू मेक एनी काइंड ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स इन सिंपल पास्ट टेन्स और इन सिंपल प्रेझेंट टेन्स, देन वी हॅव टू यूज ऍक्च्युअली डू और डज और डीड. If we want to make negative, then we have to use do, does, did. These are helping verbs in that kind of sentence. Because if we want to make मी इंग्रजी बोलायला लागलो, मराठीत मी समजून देतो कारण माझे सगळे ऑडियन्स मराठी आहे. आता जर समजा निगेटिव्ह वाक्य बनवायचं तर आपल्याकडे बघा आय शाल हेल्प यू, बरोबर. आता हे जर सेंटेन्स आपल्या जवळ आहे, हे निगेटिव्ह करायचं तर काय करतो आपण, शाल नंतर एक नॉट वापरणार, बरोबर. शाल काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. काय, हेल्पिंग वर्ब. पण जर आपल्याकडे हेल्पिंग वर्बच नाही सेंटेन्स मध्ये, वी डोंट हॅव एनी हेल्पिंग वर्ब, देन व्हॉट कॅन यू डू. आता समजा आय हेल्प यू, तुम्ही सांगा सर हे सेम आहे, सेमच असतं सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर, फक्त शाल किंवा विल या ठिकाणी एक्स्ट्रा लागतो, बरोबर. आता आय हेल्प यू वाक्य, ह्या वाक्यामध्ये शाल विल नाही, म्हणजे हे काय सब्जेक्ट आहे प्लस V1 आहे प्लस ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आता हे सिंपल प्रेझेंट झालं, कधी कधी यस किंवा ES लागतं यामध्ये, म्हणजे वर्बच्या नंतर, पण ह्या वाक्यात गरज नाही. जेव्हा ही, शी, इट, हे बघा मी हे पण कव्हर करून घेत असतो, म्हणून थोडस व्हिडिओ बघत चला. नेहमी आलाच व्हिडिओ समोर तर बघून घ्यायचा. काहीतरी ह्या फायद्यामध्ये दुसरा फायदा तुम्हाला मिळून जातो. किंवा एक वचनी करता असेल, हे जर करते असतील तर क्रियापदाला यस किंवा ES आपण जोडत असतो. चला आपल्याला 10 मिनिटात पूर्ण टॉपिक कव्हर करायचा आहे. हे जर सेंटेन्स निगेटिव्ह करायचं तर आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की हा जो नॉट आहे तो एखाद्या हेल्पिंग वर्बच्या नंतरच यूज करता येतो. मग इथे हेल्पिंग वर्ब नाहीये, देन व्हॉट कॅन वी डू, देन वी हॅव टू यूज डू, डज, डीड ऍज हेल्पिंग वर्ब. आता डू, डज, डीड जर यूज करायचा हेल्पिंग वर्ब म्हणून, तर डू, डज जे आहे ते
सिंपल प्रेझेंट साठी वापरलं जातं आणि डीड जे आहे ते सिंपल पास्ट साठी वापरलं जातं. हे सिंपल प्रेझेंट साठी वापरलं जातं. मग आता हे सिंपल प्रेझेंट की पास्ट, इथं V1 असलं तर सिंपल प्रेझेंट आणि इथं V2 आलं तर सिंपल पास्ट झालं. हे निगेटिव्ह करायचं कसं करूया, आय नंतर डू किंवा डज. आता डू डज पैकी काय, हे जर सब्जेक्ट आले तर डज, काय डज, आणि हे नाही आले इथं सब्जेक्टच्या जागी तर डू. आणि इथं नॉट, आय डू नॉट हेल्प यू, मी तुला मदत करतो, त्याचं काय झालं, आय डू नॉट हेल्प यू, मी तुला मदत करत नाही. आता हेच वाक्य जर सिंपल पास्ट असेल तर इथं हेल्प V2 असतो, बस असं हे झालं सिंपल पास्ट. मग इथे डूच्या जागी फक्त काय करणार आपण, डीड वापरणार. किती आपण हे एक शिकलो, हे एक शिकलो बघा, त्याच्यातच दडलेलं आहे सगळं. आता तुम्ही डज म्हणाल तर इथं यांच्यापैकी एक सब्जेक्ट घ्या आणि तेच वाक्य जरी लिहिलं आपण, ही हेल्प्स यू, तो तुला मदत करतो, तर इथे एस लागला, एस लागला, कधी ES लागतो, इथं क्रियापदानुसार असतात. आता हे पण सांगून देतो चला, SSSHCHOXZ हे जे शब्द आहेत मुळाक्षरे क्रियापदाच्या शेवटी इथे असेल तर ES लागतो, इथे ES, एस किंवा ES पैकी ES लागतो. हे सिंपल प्रेझेंट मध्ये आपण ऑलरेडी शिकलोय. पण आता याच्या शेवटी P आलाय, यांच्यापैकी P आहे का नाही, म्हणजे फक्त S लागेल, ES लागणार नाही. चला, तुम्हाला हे बेनिफिट झालं मध्येच. आता ह्या ठिकाणी जर ES लागलेले म्हणजे हे करते आलेले, तर आपण इथं काय डूच्या जागी डज यूज करणार, बस. ही डज नॉट, आणि इथे ES जो लावलेला असेल आपण प्रत्यय तो काढून टाकायचा, सिंपल हेल्प यू. ठीक आहे, अक्षर जरी बरोबर दिसत नसतील तर मी बोलतो, बोलण्यावरून समजून घ्यायचं की हेल्प यू आले, कारण आपल्याला कमी वेळेत जास्त शिकण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुम्ही मोठे व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे मी थोडीशी घाई करतो. तुम्ही जर मला आश्वासन द्याल सर आम्ही पूर्ण व्हिडिओ बघू, तुम्ही निवांत शिकवत चला, आणि आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघू, तर मी निवांत आणि तुमच्यासाठी दररोज टॉपिक घेऊन येईल. पण आता तुम्ही थोडंसं आहे ना दुर्लक्ष करायला लागले, त्यामुळे मी पण आता थोडंसं दुर्लक्ष करण्याच्या मागे लागलो. तुम्ही जर मला आश्वासन द्याल की सर तुम्ही निवांत शिकवत चला, आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघू आणि पूर्ण बघू, आणि त्या खाली एखादी कमेंट पण करू. मला तुम्ही लाईक करा, नका करू, तुम्हाला आवडलं तरच लाईक करा, नाही करायचं तर नका करू. ठीक आहे, तुम्ही बघून घेत चला, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळते की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला पाहिजे. तुम्ही सर्वजण जर व्हिडिओ बघायला लागले तर मी दररोज व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून देईल. चला पुढे जाऊ आपण. हे डू डज डीड आपण आता 3 जागी पाहिलं, म्हणजे कुठे कुठे सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट मध्ये, पण सिंपल प्रेझेंट मध्ये हे दोन्ही वापरतात आणि सिंपल पास्ट मध्ये हे वापरतात. आता हे बघा, डू जे आहे हे वर्ब म्हणून बी यूज होतो, वर्ब, याचं V2 डीड असतं आणि याचं V3 डन असतं. आणि ING रूप जर पाहिलं तर डुईंग असतं. ठीक आहे, अशा प्रकारे यांची रूपं पडतात. हे डू किंवा डज दोन्ही पैकी एक येत असतं, म्हणजे एकमेकाला ऑप्शन आहेत कर्त्यानुसार. आपण आताच पाहिलं, आय साठी आपण डू वापरलं होतं, यू वी दे जर असेल तर डू, आणि हे शी इट किंवा एक वचनी करता असला तर डज यांच्यासाठी. ठीक आहे, चला आपण जाऊया पुढे. आता हे क्रियापद म्हणून यूज करू आपण, बरोबर. आय डू, आय बदलतो मी आता आपण आय वापरलं. दे डू देअर होमवर्क, दे डू देअर होमवर्क, ते त्यांचा गृहपाठ करतात, बरोबर, ते त्यांचा गृहपाठ करतात. आता हे वाक्य जे आहे ह्यामध्ये ना हे डू डज डीड म्हणजे क्रियापद म्हणून आलंय, सब्जेक्ट आणि V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट बनलं बघा. आता इथेच जर आपण जर डूच्या जागी डीड वापरलं तर हे जे आहे हे V1 होतं, बरोबर, हे V2 आहे, हे V3 आहे, आणि हे प्रेझेंट पार्टिसिपल बी म्हणतात त्याला, PP, प्रेझेंट पार्टिसिपल. V1 इथे आलं, हे V2 आलं, सब्जेक्ट आणि V2 आलं की समजायचं सिंपल पास्ट, सब्जेक्ट आणि V1 आलं की समजायचं सिंपल प्रेझेंट. दे डीड, त्यांनी त्यांचं गृहपाठ केलं, म्हणजे करतात केलं झालं. तुम्ही म्हणाल डज कुठे, इथे जर समजा ही करता आलं, हे बघा यांच्यापैकी एक, तर आपोआप इथं डज लागेल. V1 डज सुद्धा V1 म्हणून यूज होतो, कळलं. आता हे 3 यूज आहे या तिघांची, हे 3 यूज अगोदरचे आपण पाहिले, आता हे 3 यूज आहे. आपण जर समजा तुम्ही म्हणताय बऱ्याच वेळेस ना एका वाक्यात 2 डू बी येऊ शकतात, बघा 2 डू कसे,
आय डोंट डू याच निगेटिव्ह करतो मी इथं. आय न वापरता देच वापरू म्हणजे सोपं जाईल. दे सोपं म्हणजे मला नाही, तुमच्यासाठी जरा जास्त सोपं होईल. दे इथं डू नॉट केलं. डोंट म्हणजेच काय, डू नॉट. आणि डू देअर होमवर्क. बघा बरं आता तुम्ही, हा एक डू आला, हा एक डू आला, म्हणजे समजून घ्या दोन डू आले तरी तुम्ही म्हणाल सर दोन डू कसे येतात. हे जे आहे ना हे हेल्पिंग वर्ब आहे. आता हे सिंपल प्रेझेंट आहे. याच्या अगोदर आपण काय पाहिलं, सिंपल प्रेझेंट मध्ये काय हेल्पिंग वर्ब नसतं म्हणजे या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही. हे सब्जेक्ट, हे V1 आहे, हे ऑब्जेक्ट आहे. मग ह्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाहीये तर हेल्पिंग वर्ब टाकायचं असतं. डू डज डीड. आता आपण याच्या अगोदर तेच शिकलो. मग आता इथं डू डज डीड पैकी डू टाकला का बरं, तर सब्जेक्ट दे आलाय आणि सिंपल प्रेझेंट आहे. इथे सब्जेक्ट दे आहे आणि सिंपल पास्ट आहे, तर इथे डूचं काय होणार, डीड होणार. म्हणजे सिंपल पास्ट मध्ये आपण डीड वापरतो. याच्या अगोदरच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण पाहिलं डीड आणि नॉट. बाकीचं इथं डू होऊन जाईल. ह्या डीडचं डू झालं, V1 होऊन जातं. इथं जर V2 आहे, हे V2 म्हणून आलंय हा इथे डीड, आणि इथं हेल्पिंग वर्ब म्हणून आलंय, हेल्पिंग वर्ब. पण हे डीड इथे डू झालं, हे त्याचं निगेटिव्ह झालं. बाकी सेम ऍज इट इज असणार आहे. बघा आता तुम्ही म्हणाल डू डीडचं झालं सर निगेटिव्ह. इथं डीड आलं, इथं डू आलं. बघा दोन्ही एकाच वाक्यात. इथे डू आलं, इथे डू आलं, दोन्ही एकाच वाक्यात. मग डज येऊ शकतं का सर, असा प्रश्न आहे का तुमचा? येऊ शकतं. इथं देच्या जागी जर ही किंवा शी असेल, शी डज आणि नॉट, डज नॉट, आणि मग डू, इथे डू लागतो. शी, इथं शी सब्जेक्ट आलंय, शी सब्जेक्ट सोबत डू चालत नाही म्हणून डज आलं. बाकी नॉट आणि हे बाकीचं सेम ऍज इट इज असणार. बघा हे पण 3 यूज आहे डू डज डीडचे. किती सोपं झालं. एक म्हणजे सब्जेक्ट वर्ब म्हणून यांचा यूज होतो, आणि त्याच वाक्यामध्ये 2 प्रकारचे डू डज डीड वापरले जातात. 2 प्रकारे. एक म्हणजे क्रियापद म्हणून वापरलं गेलंय V1 म्हणून, बरोबर, आणि दुसरं म्हणजे डू डज डीड हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतोय. असं 2 प्रकारे यांचा यूज होतो, म्हणजे मेन वर्ब म्हणून. आता डू डज डीड अजून कुठे वापरलं जातं बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे शिकवतोय तुम्हाला कधी कुठे कट वगैरे दिसतोय का? कट म्हणजे मी सुरू केलं की सुरूच होऊन जातो शेवटपर्यंत. मी कुठे कट मारतो किंवा इथे थांबतो, तिथे हे करतो, इथे चुकलं मग दुसरं टाक, असं नाही. एकदम तुमच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. माझ्या सोयीनुसार नाही, तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ बनवतो. म्हणून एखाद्या लाईक करून देत चला, आवडलं तर. नाही आवडलं तर बिलकुल नका करू. बळजबरी नाही, पण बघून घेत जा व्हिडिओ. चला पुढे. आता आपण समजा हॅव वापरतो, हॅज वापरतो आणि हॅड वापरतो. हॅव, हॅज, हॅड म्हणजे ह्या वाक्यात मेन वर्ब नाहीये. बघा आय हॅव अ पेन, ही हॅज अ चेन, काही पण असेल वस्तू, आणि दे हॅड अ हाऊस. ठीक आहे. आता हे 3 वाक्य, हॅव आलं, हॅज आलं, हॅड आलं. या 3 वाक्यामध्ये निगेटिव्ह करण्यासाठी काय केलं जाईल मग? तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळेस निगेटिव्ह साठीच केलं जाईल का, दुसरं इंट्रोगेटिव्ह वगैरे नाही? त्यासाठी पण केलं जातं. म्हणजे आता या अगोदर आपण जे वाक्य पाहिले ना, जसं आय डोंट, ही डोंट, दे डोंट, आय डोंट रन. आता आपण डोंट म्हणजे डू नॉट लिहिलं होतं, आणि डोंट एकच आहे ते, आय डू नॉट रन असं बी असेल. तर हे जे वाक्य आहेत ना, यांच्यामध्ये डू आणि आय म्हणजे सब्जेक्ट आणि डू डज डीड जे बी आपण इथे यूज केलंय, त्यांची अदला बदल केली की झाला प्रश्न तयार. किती सोपं आहे. डू डज डीड म्हणजे असं करायचं. आता चला पुढे जाऊ. हे जर आपल्याला निगेटिव्ह करायचं तर आय, इथे ही आणि दे. बघा पद्धत बघा किती सोपी करून देतो मी. हॅव आलं, हॅज आलं, हे वर्तमान काळ दाखवतात म्हणजे सोपं झालं. डू डज, बरोबर, आणि हॅड आलं म्हणजे ते भूतकाळ दाखवतात, सोपं आहे. डीड यासाठी एकच आहे डीड, म्हणून इथे लिहिलं डीड. इथे डू डज पैकी काय यूज करायचं आपण इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी, हे अगोदरच पाहिलं. इथे पण आपण काय करतो, ही शीट असेल तर डज वापरणार, डज, आणि निगेटिव्ह करायचं तर नॉट, इथे पण नॉट. इथे आपोआप ऑटोमॅटिक चॉईस डू म्हणजे आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी करता असेल म्हणजे प्लुरल सब्जेक्ट, तर काय येणार डू, आय डू आणि नॉट. हॅवचं हॅवच राहील, हॅव अ पेन. आत्ता बघा गंमत, इथे हॅज जो आहे ना इथे हॅव होऊन जातो, आणि इथे जे हॅड आहे ते पण हॅव होऊन जातं. बघा 3 प्रकारात तुम्हाला हॅव दिसेल, बरोबर.
आणि बाकीचं सेम जसं आहे तसंच आपण म्हणजे अ हाऊस असेल, अ चेन असेल, जे असेल ते पुढे आपण सेम तसंच घ्यायचं. त्याला निगेटिव्ह. आता म्हणाल सर इथे पण निगेटिव्ह शिकवलं. बघा निगेटिव्ह शिकवायचं काय, ते झालं, यांची आदला बदल केली की झाला प्रश्न तयार. प्रश्न तयार करण्यासाठी पुढे आपण का लावतो बघा. आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. आय डू नॉट हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन नाही. आणि याचा जर प्रश्न तयार केला, हे इकडे आलं, हे इकडे आलं, म्हणजे डू आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे का, बस. आणि जर त्यामध्ये नॉट पण घेतलं तर माझ्याजवळ पेन नाही का, हे पण. ही हॅज अ चेन, त्याच्याजवळ चेन आहे. ही डझंट किंवा डज नॉट हॅव अ पेन, दोन्ही प्रकारे डझंट म्हणा किंवा डज नॉट म्हणा. हॅव अ पेन म्हणजे त्याच्याजवळ पेन नाही. प्रश्न बनवला, हे समजा नॉट नाही घेतला, असा प्रश्न आहे. डज ही हॅव अ पेन, त्याच्याजवळ पेन आहे का, पेन नाही, ते चेन लिहिलंय. चेन, त्याच्याजवळ साखळी आहे का, आणि जर नॉट लावलं तर त्याच्याजवळ साखळी नाही का. इथं दे हॅड हाऊस, त्यांच्याजवळ घर होते, आणि इथे त्यांच्याजवळ घर नव्हते. आता नॉट काढला, हे झालं डीड दे हॅव अ हाऊस, त्यांच्याजवळ घर होते का, आणि नॉट जोडला तर त्यांच्या जवळ घर नव्हते का, झाला प्रश्न. मग WH टाईपचे प्रश्न पण बनवू शकतात इथे, म्हणजे व्हॉट, हू, हुज, हुम, विच, व्हेन, वेअर, हे सगळे जोडून तुम्ही प्रश्न बनवू शकता. मी एक जोडून देतो तुम्हाला. वाय डू आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन का आहे, याचा अर्थ का. याचा अर्थ काय, माझ्याजवळ पेन आहे, आणि वाय जोडला, आणि हा डू इकडे आला, आय तिकडे गेला. माझ्याजवळ पेन का आहे, आणि नॉट पण असेल तर माझ्याजवळ पेन का नाही, असं तुम्ही बनवू शकता. बघा हे पण 3 प्रकार झाले. यांच्यामध्ये आपण डू, डज, डीड यूज करत असतो. एवढे डिटेल लेक्चर कुठेच तुम्ही शिकले नसाल. अजून बघा पुढे. आता हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू, म्हणजे टू लागला यांच्यासोबत तरी पण. आणि एक याच्या नंतरचे 2 खूप महत्वाचे, ते कुठे जाऊ नका, तेवढं बघा. आय हॅव टू, मी आय जास्त यूज करतो, तुम्ही कोणताही सब्जेक्ट यूज करू शकता. आय हॅव टू गेट अप अर्ली, मला सकाळी लवकर उठावे लागते. हे हॅव टू मुळे काय होतं, मजबुरी दाखवली जाते. उठण्याची इच्छा नसेल तरी उठावं लागतं. मग आय हॅव टू गेट अप अर्ली, मला सकाळी लवकर उठावं लागतं, हे निगेटिव्ह करायचं. सेम तीच प्रोसेस. आता आपण याच्या अगोदर जे वाक्य बनवले ना, हॅव, हॅज, हॅड, तर हॅव आला काय लिहिणार आपण, डू. त्यानंतर ही आलं तर आपोआप हॅज होणार, ही, शी, इट, काही पण घ्या. इथं आपण एखाद्याचं नाव वापरू शकतो, रोशन, काही बी असेल नाव, रोशन हॅज टू, आणि वी वन गेट अप वगैरे तेच ॲज इट इज. देन हाऊ कॅन आय मेक दिस सेंटेन्स निगेटिव्ह. देर इज ओनली वन ऑप्शन. इफ देर इज हॅज इन द सेंटेन्स वी कॅन यूज हॅज नॉट, सॉरी डज नॉट. यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळली का, आता आपण मगाशी हॅज इथे लिहिला होता, तर इथं हॅव झालं होतं. सेम तशीच प्रोसेस इथे. इथं रोशनचं रोशनच राहील. रोशन डज नॉट हॅव टू गेट अप अर्ली, रोशनला सकाळी लवकर उठावे लागत नाही. इथं डज आला बघा, इथे डू आला, डू नॉट म्हणा किंवा डोंट म्हणा, इथे हॅव टूच येणार, हॅव टू गेट अप अर्ली. मग इथं आता दे लिहिला आपण किंवा यू लिहू, चला यू, यू. आता इथं हॅड टू, हॅड आलंय ना, हॅड टू. तर इथे पण आता याच्या नंतरचे 2 टॉपिक बघून घ्या, फार महत्वाचे. यू हॅड टू, आणि आता ह्या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला, गेट अप घेऊ की दुसरं घेऊ, रन घेतो. चला, यू हॅड टू रन, तुला पळावे लागले, एवढं बी चालेल. वर्ब आलं वाक्यात की कम्प्लीट होऊन जातं वाक्य. आता यू हॅड टू रन इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग, काही बी चालेल, पण इथे बी संपलं तरी चालतं. मग यू हॅड आलं म्हणजे काय येणार, डीड येणार, डीड आणि नॉट. मग तुम्ही म्हणाल हॅडच घेऊ का, नाही, हॅडचं काय होणार, हॅव. ह्या अगोदरच्या 3 सेंटेन्स मध्ये आपण सेम हॅव यूज केलं होतं, म्हणजे हॅड टू, हॅज टू किंवा हॅड टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, काही पण येऊ, किंवा हॅव, हॅज, हॅड, काही पण येऊ. इथे हॅवच येणार, फक्त इथे डू, डज, डीड मध्ये चेंजेस होणार. इथे रन. बघा किती प्रकारे झाले का, 3 प्रकार. अजून याच्या नंतरचे 2 बघा, फार महत्वाचे ते, तर त्यांचा यूज पण खूप होतो. 2 प्रकार म्हणजे एक वॉन्ट, वॉन्टेड, ते वॉन्टेडचे वाक्य, आणि त्यानंतर अजून एक घटक. बस बघा, वॉन्ट टू हा एकच प्रकार आहे, थोडीशी वाक्य बदलतात, आणि म्हणजे सेम प्रकारे निगेटिव्ह किंवा इंटरव्हेटिव्ह वाक्य बनतात त्यांची. एक वॉन्टेड त्याचं भूतकाळ, आणि वॉन्टेड टू. किती सोपं आहे बघा. आय वॉन्ट टू कम विथ यू, मला तुझ्यासोबत यायचे आहे.
बघा मी खूप जरा स्पीडली घेतोय कारण सगळं कव्हर करायचंय, कुठे जाऊ नका. आय डू नॉट, बघा इथे डू नॉट आणि वॉन्ट टू कम विथ यू, म्हणजे मला तुझ्यासोबत यायचे नाही. इथं मला तुझ्यासोबत यायचे आहे, वॉन्ट टूचं वाक्य. आणि आय वॉन्ट जरी असेल जर टू नसेल, समजा हे वॉन्ट टूचं आलं पण नुसतं वॉन्टचं वाक्य, आय वॉन्ट चॉकलेट्स, म्हणजे मला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट्स, मला चॉकलेट पाहिजे. हे काय करणार आपण, डू नॉट वॉन्ट टू झालं. इथे जर समजा आयच्या जागी शी असेल, बघा शी वॉन्टचं वॉन्ट्स होऊन जातं, शी वॉन्ट्स टू कम विथ यू. हे कम का घेतलं परत मी, समजायला सोपं जाईल म्हणून, कम विथ यू, म्हणजे दोन्ही मध्ये तुम्हाला लगेच कंपॅरिझन करता येईल. मला तुझ्यासोबत तिला तुझ्यासोबत यायचे आहे. आता हे कसं करणार, वॉन्ट्स आलं की काय आपोआप डज येईल इथे, डज आणि नॉट झालं, वॉन्ट टू कम विथ यू. आणि नुसता शी वॉन्ट्स असेल, टू नसेल तर शी वॉन्ट्स आणि पुढे काय चॉकलेट्स न म्हणता काय म्हणूया बुक्स, तिला पुस्तके पाहिजे. काय करणार, इथे पण डज लिहिणार निगेटिव्ह करण्यासाठी, डज नॉट किंवा डझन. शी डझन, इथे वॉन्ट्सचा जो यस आहे ना तो निघून जातो, इथे वॉन्ट राहील, इथे पण वॉन्ट राहील आणि इथे टू वगैरे बाकीचं जे असेल ते झालं, डू डज. आता जर वाक्यामध्ये वॉन्टेड आलं, जे वॉन्टेड, त्यांना काय पाहिजे, पाहिजे होते असेल वाक्य निघेल, म्हणजे टेम्परिन्स, टेम्परिन्स, त्यांना चिंचा पाहिजे होत्या. दे वॉन्टेड आलं म्हणजे लक्षात आलं ना, डीड आणि नॉट. बघा इथे पण डीड, डू डज, डीडचा यूज होतो, डीड आणि नॉट. आणि वॉन्टेडचे इथे वॉन्ट होऊन जाणार, वॉन्ट टेम्परिन्स. हा, आणि जर समजा वॉन्टेड टू आलं, वी घेतो मी आता, वी वॉन्टेड टू अर्न मनी, आम्हाला पैसे कमवायचे होते. इथे वॉन्टेड टू आला तरी मी पण वी, इथे डीड नॉट आणि वॉन्टेडचं काय होणार, इथे वॉन्ट होऊन जाणार. बाकीचं टू अर्न मनी सेम असणार, म्हणजे आम्हाला पैसे कमवायचे होते, आम्हाला पैसे कमवायचे नव्हते. यांची आदला बदल केली की झाला प्रश्न तयार. प्रश्न बनवणं फार सोपं आहे, फक्त आदला बदल निगेटिव्ह करता येणं गरजेचं आहे. आता हे बघा, यांची आदला बदल, डीड वी नॉट वॉन्ट टू अर्न मनी, आम्हाला पैसे कमवायचे नव्हते का, आणि वाय डब्ल्यू एस टाईपचा कोणताही शब्द जोडला की झाला डब्ल्यू एस टाईप प्रश्न. वाय डीड वी नॉट वॉन्ट टू अर्न मनी, आम्हाला पैसे का कमवायचे नव्हते, नॉट काढला तर आम्हाला पैसे का कमवायचे होते, असं. हे आपण वॉन्ट सेपरेट चॅप्टर मध्ये शिकलो आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर ते डी कुमार सर टाईप करायचं युट्यूब वरती आणि पुढे वॉन्ट, वॉन्ट टू, वॉन्टेड, वॉन्टेड टू, असं माझं कोणतंही चॅप्टर तुम्हाला मिळून जाईल. डी कुमार सर पहिले लिहायचं, मग त्या चॅप्टरचं नाव लिहायचं. आता एक फक्त नीड आणि डेअर हे दोन घटक आपल्याला बघायचे. बघा आयच घेतोय मी दरवेळेस. यू नीड अ, यू नीड माय हेल्प, तुला माझ्या मदतीची गरज आहे. आणि इथं आय नीड यू जर असेल तर मला तुझी गरज आहे. आय नीड युअर हेल्प असेल तर मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि ही नीडेड, हे त्याच आपण भूतकाळ बघूया. ही नीडेड अ प्लॅन, त्याला प्लॅन म्हणजे योजनेची गरज आहे. बघा आता हे जर समजा इथे ही नीड्स करून घेतो, नीड्स अ पेन, चला ठीक आहे. आता बघा, यू नीड माय हेल्प, तुला माझी गरज आहे, तर सिम्पली नीड दिलंय म्हणजे याचं भूतकाळ वगैरे काही केलं नाही, मागच्या गोष्टी नाही. म्हणजे यू डू नॉट झालं, नीड माय हेल्प, तुला माझ्या मदतीची गरज नाही, झालं. यांची आदल्याबद्दल म्हणजे प्रश्न. हे नीडेड आलंय म्हणजे इथे डज येईल का, नाही. इथे काय येणार, डीड, म्हणजे ही, डीड आणि नॉट. नीडेडचं नीड करून घ्यायचं, नीड अ प्लॅन, त्याला योजनेची गरज नाही. यांच्या आदल्याबद्दल म्हणजे प्रश्न, म्हणजे डीड ही नॉट नीड अ प्लॅन, त्याला योजनेची गरज नाही का. नॉट काढला तर त्याला योजनेची गरज आहे का. प्रश्न डब्ल्यू एस, त्याला योजनेची का गरज आहे, केव्हा गरज आहे, कुठे गरज आहे, इथला शब्द बदलेल त्याप्रमाणे. आणि नीड्स असेल तर डज नॉट, बघा ही डज नॉट, इथं नीडचा जो यस असेल ना तो निघून जातो. डज नॉट नीड अ प्लॅन,
खूप डीप मध्ये घेतोय मी सगळ्या गोष्टी. प्रश्न बी बनतो. आता फक्त आपल्याला बघायचं डेअर. बघा, यू डेअर नॉट, डायरेक्ट निगेटिव्ह आपण बनवतो काही वाक्य. यू डेअर नॉट टू स्पीक इन इंग्लिश. हे वाक्य कसं बनलं? आपण एखाद्याला बोलतो ना, तू इंग्रजी बोलण्याचं धाडस करत नाही, तर हेच वाक्य यू डेअर टू स्पीक इंग्लिश. यू डेअर टू स्पीक इंग्लिश. आता तू इंग्रजी बोलण्याचं धाडस करतो, इथे धाडस करतो, डेअर आलं म्हणून डेअर नॉट, आणि टू स्पीक इंग्लिश सेम ॲज इट इज. आता हेच वाक्य जर समजा डेअर्ड असेल, डेअर्ड टू स्पीक इंग्लिश, यू डेअर्ड टू स्पीक इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी बोलण्याचं धाडस केलं. प्रश्न तर कसा बनतो तुम्हाला माहिती आहे आता. आणि यू डीड नॉट डेअर टू स्पीक इंग्लिश, इथे निगेटिव्ह केलं फक्त, आणि डेअर्ड जे आहे त्याचं डेअर होऊन गेलं. म्हणजे लक्षात ठेवा, डीड आलं की इथं V1 आलं पाहिजे. हे जरी हेल्पिंग वर्ब आहे, पण हे हेल्पिंग वर्ब म्हणून इथं आलं नाही. इथे एक त्याचा वर्बचा रोल आहे, धाडस करणे, हिंमत करणे, ह्या रोल मध्ये आहे डेअर. नीड पण त्याच पद्धतीने इथे काम करते, V1 चा रोल करते. आणि नीड हेल्पिंग वर्ब पण आहे, डेअर पण हेल्पिंग वर्ब आहे. आता एवढं डिटेल तुम्हाला सांगितलं, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि नवीन बॅच जी माझी बॅच आता सुरू झाली त्यामध्ये एंट्री पाहिजे किंवा जॉईन व्हायचं क्लासला, तर या नंबरवर कॉल करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधून बाकीची माहिती घेऊ शकता.